नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूपच आनंदाची महत्त्वाची माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। तुम्हा सर्वांना माहिती की थेट मुद्द्याला हात घालतो आता का बाकी काही फापड बसायला सांगण्याच्या भानगडीमध्ये पडत नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती होतं की साधारणतः पवित्र पोर्टलवर जी आहे ते सेल्फ सर्टिफाईड केलेल्या फॉर्मची जी संख्या आहे किंवा उमेदवारांची जी संख्या आहे ती खूप छानपैकी होती। म्हणजे साधारणतः किती होती, 1,70,108 एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी जे आहे तर ते विथ म्हणजे सेल्फ सर्टिफाईड जे आहे एवढ्या विद्यार्थ्यांनी केलेलं होतं। काय केलं होतं तर त्यांनी सेल्फ सर्टिफाय त्या ठिकाणी केलेलं होतं। खूपच मोठी संख्या होती आणि साधारणतः तुम्हाला माहिती की 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जे आहे तर ती परीक्षा दिलेली होती। आपल्याला वाटलं की आपल्या कॉम्पिटिशनमध्ये खूप विद्यार्थी आहेत, मग त्याच्यापैकी खूप कटले, बरोबर आहे की नाही। इधर गए उधर गए सारे के सारे, फिर 1,70,108 बच्चों ने क्या किया, रजिस्ट्रेशन किया। त्याच्यामुळे विद्यार्थी खुश झाले की हो, म्हणले देखो 2 लाख से ज़्यादा आंकड़ा था वहाँ पर, वो आंकड़ा तो बहुत ही गिर गया। डायरेक्ट सोन्याचे भाव वाढले आणि विद्यार्थ्यांचे जे नंबर आहे ते कमी झाले। त्याच्यामुळे बहुत बच्चे खुश हो गए की हो अब तो कॉम्पिटिशन कम हो गई। परंतु त्याच्यापेक्षा आनंदाची बातमी तेव्हा आली ज्यावेळेला पवित्र पोर्टलवरती सगळेचे सगळे प्राधान्यक्रम काय झाले, लॉक झाले। आता तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो, विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये मुलाखतीशिवाय इतक्या जास्त विद्यार्थ्यांनी म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा प्राधान्यक्रम जे ते जनरेट केले होते। किती विद्यार्थ्यांनी, 1,51,020 विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम जनरेट केले, फक्त जनरेट केले। आणि विथ इंटरव्ह्यूचे जे प्राधान्यक्रम आहेत 1,41,865 विद्यार्थ्यांनी जनरेट केले। परंतु इथे जर आपण बघितलं तर 1,70,000 एवढा आकडा आहे आणि इथे जर बघितलं तर 1,51,000 आकडा आहे। म्हणजे साधारणतः इथे जर आहे ते डायरेक्ट 19,000 विद्यार्थ्यांचा आपल्याला फरक दिसून येतो। ठीक आहे, डायरेक्ट 19,000 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी फरक दिसून येतो। आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये तर स्पर्धा आणखीनच कमी झाली। म्हणजे आपण 1,70,000 आणि जर 1,41,000 आहे, बाकीचा वरचा आकडा सोडून द्या, ठीक आहे, तरी सुद्धा जर आपण बघितलं तर साधारणतः 29,000चा या ठिकाणी फरक पडताना दिसतो। म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट करण्याच्या दृष्टिकोनातून फरक आहे। आता पुढे जर आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या याच्याविषयी स्पर्धा कमी झाली। म्हणजे काय झालं की 16 तारखेला ज्यावेळेस आपल्याला प्राधान्यक्रम हे लॉक करायचे होते, तर लॉक करायच्या वेळेला फक्त मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडला 1,46,000 विद्यार्थ्यांनीच त्या ठिकाणी काय केले, प्राधान्यक्रम लॉक केलेत। म्हणजे हे आधी 19,000 आकडा होता, त्याच्यामधले पुन्हा किती कटले, 5,000 कमी झाले विद्यार्थी, बरोबर की नाही। म्हणजे 19 आणि 5 साधारणतः 24,000पेक्षा जास्त जे आहेत विद्यार्थी या ठिकाणी थेट स्पर्धेमधून बाधित झालेले आहेत किंवा ते डायरेक्ट तुमच्या कॉम्पिटिशनमधून कमी झालेत। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आहे की नाही। म्हणजे खूप मोठी समाधानाची बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आता त्याच्यामुळे प्रेडिक्शन जे आहे ते आपण सोप्या पद्धतीने करू शकतो। दुसरं आपण बघूया त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू राऊंडचे जे पोर आहेत ते डायरेक्ट 10,000 कमी झाले। मी तुम्हाला हमखास सांगतो की हे जे मुलं होते ना ज्यांनी विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये विदाऊटमध्ये त्यांनी फॉर्म भरले आहेत, अनेक विद्यार्थी असे की ज्यांनी विदाऊटला फॉर्मच टाकले नाहीत, माफ करा विथला फॉर्म टाकले नाहीत। त्यांना हमखास खात्री आहे की माझा स्कोर इतका चांगला आहे, म्हणजे विशेषतः 150+, 140+ ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत, म्हणजे ज्यांचं डीएड वगैरे झालेलं असेल, ज्यांना खूप चांगले मार्क्स आहेत, 130+ मार्क आहेत, अशा विद्यार्थ्यांनी 100% या ठिकाणी काय केलं आहे, विथ इंटरव्ह्यूचे मुलाखतीचे जे काही प्राधान्यक्रम होते ते लॉकच केले नाही। आणि याच्यामध्ये काही अशी होती की समजा कोणाला 50 मार्क होती, ज्यांनी 60 मार्क होते, 70 मार्क होते, त्यांनी लॉक केले प्राधान्यक्रम, ठीक आहे। विशेषतः NTC, त्याच्या NTB, CD आणि त्याच्यानंतर VG कॅटेगरी, SBC कॅटेगरीमधील यांचे जे कमी मार्क्सवाले उमेदवार होते तर त्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं नाही असं मला तरी बरोबर वाटते। OBC मधले देखील हजारो असे विद्यार्थी की ज्यांना समजा 80पेक्षा कमी मार्क होते, ज्यांच्याकडे समांतर आरक्षण नव्हतं, असे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मुलाखतीचे प्राधान्यक्रम देणं टाळले, मुलाखती शिवायचे तर बरं त्यांनी दिलेच नाही। म्हणून आकडा या ठिकाणी 5,000 कमी झाला आणि या ठिकाणी तब्बल 10,000ची जी आहे ती घट झाली। 10,000पेक्षा जास्त हा आकडा आहे। म्हणजे सुरुवातीला 29,000 विद्यार्थी याच्यामधून स्पर्धेमधून बाहेर गेले होते आणि मग काय झालं, 10,000 आणखी विद्यार्थी जे ते या स्पर्धेमधून बाहेर गेलेले आहेत। म्हणजे आता आकडा किती राहिला तर विथ इंटरव्ह्यू मध्ये 1,31,000 आणि विदाऊटला फक्त 1,46,000 विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये आहेत। लक्षामध्ये हे वरचे जे आहेत ना 650 किंवा 505 हा आकडा सोडून द्या, म्हणून ते कॉम्पिटिशनच्या बाहेरच असतं। म्हणून आता जे आपल्या या शिक्षक भरतीचं पूर्ण चित्र आहे ते अतिशय स्पष्ट झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आता जो आपण कॅटेगरी ह्या जागांवरती, बरोबर आहे की नाही, पवित्र पोर्टलने असं सांगितलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो की जागा कुणाच्या किती आहेत। हे जर तुम्ही आकडेवारी बघितली तर मला असं वाटतं की ते खूपच महत्त्वाची आकडेवारी आहे, कारण की यावरून आपल्याला एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राची जी काही स्थिती आहे तर ती लक्षात येते, ठीक आहे। थोडंसं आपण केअरफुली लक्षात घेऊयात कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत आणि किती कमी कट ऑफ कोणत्या कॅटेगरीचा लागू शकतो, ठीक आहे। मी तुम्हाला 100% सांगतो
एससी कॅटेगरीचा त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी 3277 पोस्ट आहेत, खूपच मोठी पदभरती आहे. ठीक आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरीचा जर विचार केला तर 3300 जागा ह्या आहेत. पेसा क्षेत्रामधल्या वेगळ्या आहेत 2674. मी तुम्हाला सांगतो अनेक जागा एसटी कॅटेगरीमधल्या ह्या व्हॅकंट राहणार आहेत. व्हॅकंट उमेदवारच मिळत नाहीत. तुम्ही मागची शिक्षक भरती उघडून बघा. या ठिकाणी सुद्धा तसं पाहिलं तर रिझर्वेशन किती आहे? 7%. बरोबर की नाही? आणि जागा किती आल्यात? 10%. मग या 3% ॲडिशनल जागा आल्या कशा? कोणाला प्रश्न पडू शकतो की सर हे बघा एनटीसी साठी 3.5% आरक्षण आहे, जागा किती आल्या? तर 1.62% आल्या. असं काय झालं एसटी कॅटेगरीमध्ये की त्या ठिकाणी जागा खूप जास्त आल्यात? याच्यामध्ये कारण असं विद्यार्थी मित्रांनो की जरी 60% आरक्षण असेल तर अनेक वेळेला उमेदवारच भेटत नाहीत. लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळे ते जागा रिक्त राहतात. एससी आणि एसटी प्रवर्गाच्या जागा कन्व्हर्ट होत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे जे तुम्हाला जागा खूप मोठ्या प्रमाणावरती एसटी कॅटेगरीच्या आलेल्या तुम्हाला दिसतात आणि एसटी कॅटेगरीचा कट ऑफ हा खूपच कमी लागलेला असेल, खूपच कमी लागलेला असेल. लक्षात घ्या तुम्ही. एसटी प्रवर्गामध्ये सुद्धा जवळपास 2674 जागा ह्या पेसा क्षेत्रामधल्या आल्यात. याच्यामधल्या जागा व्हॅकंट राहतील 100%. आणि मला असं वाटतं की खूपच ही शिक्षक भरती तुम्ही जर एकूण टोटल आकडा बघितला तर 5800च्या वर जो आहे आकडा तर तो फक्त एसटी कॅटेगरीसाठी गेलेला आहे. एसटी कॅटेगरीसाठी. बरोबर की नाही? तो खूप मोठा आकडा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मग जर आपण इतर कॅटेगरीचा विचार केला तर ओबीसी मध्ये जाताना 66,000 उमेदवार होते. आता त्याच्यापैकी बिचारे 51,000 विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की सेल्फ सर्टिफाय करून त्या ठिकाणी प्राधान्य करून लॉक केले असतील. सगळ्यात कॉम्पिटिशन, सर्वात जास्त कॉम्पिटिशन ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे आणि जागा जर आपण बघितल्या तर 3,939 एवढे आहेत. बरोबर की नाही? ओबीसी कॅटेगरीमध्ये. आणि जागांचं आपण प्रमाणही बघितलं तर 12.63 एवढं आलेलं आहे. त्यामुळं बऱ्यापैकी जागा ओबीसी कॅटेगरीला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. टोटल जर आपण जागा बघितल्या विद्यार्थी मित्रांनो तर 31,179 एवढी पदं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. बरोबर आहे की नाही? एवढी पदं आहेत. परंतु आता पोर्टलला जे आहे ते 30,000पेक्षा थोडीशी जास्त पदं आलेली आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता एक अशी अपेक्षा करूयात की ही शिक्षक भरती लवकरात लवकर होईल. मॅक्झिमम विद्यार्थी सगळ्याच्या सगळ्या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी लागतील. त्यांचे स्वप्न पूर्ण होतील अशी माझ्याकडे तर तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. स्पर्धा निश्चितच खूप कमी कुठे आहे तर ईडब्ल्यूएस मध्ये मला स्पर्धा कमी दिसते. एसटी कॅटेगरीमध्ये स्पर्धा नसल्यासारखीच आहे. प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतो. इतका जबरदस्त, इतका मोठा आकडा त्या ठिकाणी एसटी कॅटेगरीमध्ये आलेला आहे. एससी कॅटेगरीमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. ओबीसी मध्ये जर आपण बघितलं तर या तुलनेमध्ये जसं एससी कॅटेगरीला 3,277 जागा आहेत आणि ओबीसीला 3,939 आहेत. बरोबर आहे की नाही? आणि उमेदवारांची जर आपण संख्या बघितली ओबीसी कॅटेगरी प्रचंड जास्त आहे. त्यामुळे स्पर्धा फक्त एकाच कॅटेगरीमध्ये मला इथे दिसून पडते ती म्हणजे ओबीसी मध्ये. तसं तर सगळीकडेच आहे. राहिली गोष्ट मग आता व्हीजे, एनटी, बीसी, डी आणि एसबीसी प्रवर्गाची. तर मुळात आरक्षण हे कमी असतं. हे टोटल मिळून जे आहे बरोबर आहे की नाही, हे सुरुवातीचे हे जर आपण 4 घटक पकडले तर हे मिळून 11% असतं. त्यामुळे त्यांच्या कन्वर्ट झालेल्या जागा ह्या कमी आलेल्या असतात. परंतु एकूण जागांचं जर आपण प्रमाण बघितलं 11%च्या तुलनेमध्ये तर तरीही बऱ्यापैकी जागा आहेत. या कॅटेगरीमधील असंख्य अशी उमेदवार हे ओपन कॅटेगरीमध्ये जातील आणि ओपन कॅटेगरीमध्ये आपण जर एकूण बघितलं तर 10,228 पदं जी आहेत तर ती या शिक्षक भरतीमध्ये आलेली आहेत. त्याच्यामुळे हजारो उमेदवार जे आहेत तर ते काय होतील ओपन कॅटेगरीमध्ये लागतील. म्हणून माझं जे प्रिडिक्शन आहे ओपन कॅटेगरीचं ते 115 मार्क प्लस आहे. ते या ठिकाणी लागताना तुम्हाला दिसेल. काही ठिकाणी जे ते थोडंफार कमी जास्त होत असतं. जर समजा ओपनची जागा नसली, ज्या अशा संस्थेची ज्या ठिकाणी कमी संख्या आहे पदांची तर त्या ठिकाणी जे ते थोडंसं निकष बदलू शकतो. याच्याबद्दल मी अधिक डिटेल बोलण्याचा नंतर प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. लवकरच शिक्षक म्हणून लागा, रजू व्हा. याच्याबद्दल शुभेच्छा. धन्यवाद.